मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे निकटवर्तीय तसंच ठाणे लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केली आहे. आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवरून उद्धव ठाकरेंचे 2 फोटो पोस्ट करत त्यांनी ही टीका केली आहे. उद्धव ठाकरेंनी समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांची भेट घेतल्याच्या मुद्द्यावरून नरेश म्हस्केंनी ही टीका केली आहे. शिंदे गटाचे महाराष्ट्र प्रदेश समन्वयक तसंच प्रवक्ते असलेल्या नरेश म्हस्के यांनी एक कविता पोस्ट करत उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. म्हस्के यांनी ही कविता पोस्ट करताना उद्धव ठाकरेंनी अबू आझमींची भेट घेतल्याचा एक फोटो पोस्ट केलाय. या फोटोत आझमी उद्धव ठाकरेंच्या हातून पुष्पगुच्छ स्वीकारताना दिसत असून शाल देऊन आझमींचं स्वागत झाल्याचं दिसतंय. तर दुसऱ्या एका फोटोत अबू आझमी बाबरी मशिदीचं बॅनर घेऊन उभे आहेत. या बॅनरवर बाबरी मशिदीला न्याय कधी मिळणार असं लिहिलंय. हे दोन्ही फोटो शेअर करताना म्हस्केंनी लाज वाटते रे तुम्ही बाळासाहेबांचे पुत्र असल्याची असं म्हणत एक कविताच पोस्ट केलीये. लाज वाटते रे तुम्ही बाळासाहेबांचे पुत्र असल्याची, एक तरी खूण जोपासा त्यांचं रक्त असल्याची, हिरव्या औलादींना आणून त्यांना कुर्निसात करता, हिंदुत्वाची खोटी नाटकं लोकांसमोर करता असं पहिल्या 2 कडव्यांमध्ये म्हणत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय. नरेश म्हस्केंनी पोस्ट केलेल्या कवितेमधील शेवटची कडवी पुढील प्रमाणे: ज्या राक्षसानं शेकडो कारसेवकांचे मुडदे पाडले, ज्या दैत्यानं शेकडो हिंदू अयोध्येत गाडले, त्याला जवळ घेता आणि गप्पा हिंदुत्वाच्या मारता. अरे षंढ मुरदाडांनो, कोणाला तुम्ही फसवता? बाळासाहेब म्हटले होते, बाबरी पाडणाऱ्यांचा गर्व आहे. तुम्ही कारसेवकांच्या खुन्यांचा सत्कार करता, यातच सारे मर्म आहे. लाज वाटते रे बाळासाहेबांचे रक्त असे हिरवे हिरवे होताना पाहून. किती क्लेश होत असतील साहेबांना तिथे स्वर्गात राहून. दरम्यान शिंदे गटाच्या या टीकेला अजून ठाकरे गटाकडून कोणीही काहीही उत्तर दिलेलं नाही. यापूर्वीही नरेश म्हस्के यांनी शिंदे गटाचं प्रवक्तेपद स्वीकारल्यापासून वेळोवेळी ठाकरे कुटुंबावर टीका केल्याचं पाहायला मिळालं. अगदी आदित्य ठाकरेंवरही त्यांनी अनेकदा टीका केल्याचं दिसून आलंय. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.